कोल्हापूर आणि कुस्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशात कुठेही गेलं की कोल्हापूरच्या लोकांना पैलवान म्हणून हाक मारली जाते. मात्र ही ओळख एका रात्रीत तयार झालेली नाही. यामागं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि कित्येक पैलवानांनी अहोरात्र घेतलेलं कष्ट आहे. राजर्षी शाहू महाराजांनी या खेळाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिलं. यासाठी त्यांनी कोल्हापुरात अनेक तालमी निर्माण केल्या. यामधील मल्लांनी फक्त देशातच नव्हे तर साता समुद्रापार कोल्हापूरचं नाव केलं. पण सध्या मात्र हे गतवैभव लयाला जातंय का अशी भीती निर्माण झाली आहे. याला कारण आहे इथल्या तालमींची दुरावस्था. कोल्हापूर शहरात सध्या बोटावर मोजण्या इतक्याच तालमी आहेत. यातील काही तालमी सुस्थितीत तर काही मरणघटिका मोजतायत. यात सर्वात जास्त दुरावस्था झाली आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या शाहू आखाड्याची. 1984 मध्ये शाहू सांस्कृतिक मंदिरमधील काही भाग या तालमीसाठी देण्यात आला होता. माथाडी कामगार आणि जिल्ह्यातील तसंच जिल्ह्याबाहेरील गरीब मल्लांना मोफत कुस्तीचा सराव करता यावा, यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशानं याची निर्मिती करण्यात आली होती. पण सध्या मात्र या तालमीची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कधीही ढासळेल अशा परिस्थितीत शाहू सांस्कृतिक मंदिर सभागृह आहे. तरी देखील जीव मुठीत घेऊन आणि तग धरून मल्ल या ठिकाणी सराव करतायत. अनेक ठिकाणी ढपले पडलेत. खिडक्यांना काचा नाहीत. भिंती आणि कॉलमला भेगा पडल्यात. छत गळतंय. पावसाळ्यात तर याची परिस्थिती न पाहण्यासारखी होते. पावसाचं पाणी थेट तालमीत येतं. मोठी स्वप्न उराशी बाळगून आलेले मल्ल शरीर थकून जाईपर्यंत मेहनत घेतात. हे कमी की काय म्हणून त्यांना पावसाचं आत आलेलं पाणी चादरीच्या साह्यानं बाहेर काढावं लागतंय. झोप न झाल्यावर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची आणि भीती वाटते की ही रातचं आपल्या बोकांडी पडतंय का काय, असं म्हणजे ते दररोज पुसायला लागतं ना आम्हाला. कसं आहे, त्यांनी आम्हाला म्हणजे असं तालीम नवीन बांधून देणे किंवा ही दुरुस्त करून देणे, हे झालं पाहिजे कामं आपली. सध्या या ठिकाणी जवळपास 50 मल्ल सराव करत आहेत. यातील अनेक जण शाळेला आणि कॉलेजला जाऊन कुस्तीचे धडे गिरवत आहेत. या सर्वांना याच ओल्या ठिकाणी जेवण बनवणं, जेवणं आणि झोपणं या कसरती कराव्या लागत आहेत. 4 ते 5 वर्षात ह्या आपल्या समितीचं, बाजार समितीचा राज्यस्तरीयापासून ते राष्ट्रीय स्तरीयपर्यंत मुलांनी नाव चांगलं केलेलं आहे. तर आमची प्रामाणिक बाजार समितीला, शासनाला विनंती आहे की जे आम्हाला आत्ता सध्याला ज्या आमच्या अडचणीत व तालमीच्या काय बाबा तालीम आमची गळती असेल किंवा बाबा मॅट नसेल किंवा राहण्याला मुलांना व्यवस्थित हॉल नसेल तर लवकरात लवकर त्यांनी ते आम्हाला उपलब्ध करून द्यावा, ही आमची विनंती आहे. या तालमीत आजवर अनेक मोठमोठे मल्ल घडलेत, ज्यांनी महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी सारख्या किताबांवर आपलं नाव कोरलंय. या तालमीत महाराष्ट्र केसरी समाधान गोडके, अफसर जाधव यांचा 2 वेळा महाराष्ट्राला नंबर आहे. तसे भरपूर पालून आहेत. दिल्ली हरण्यासुद्धा पालून या तालमीत पहिले राहून गेलेत. ते सुद्धा हिंद केसरी होऊन गेलेत या तालमीत. राकेश पटेल म्हणून होते पालवान पूर्वी, 20 वर्षापूर्वी. त्यांनी इथं राहून सलग 2 वेळा ते हिंद केसरी झालेत, राकेश पटेल. भरपूर असे पालून ह्या तालमीने दिलेत. या दुरवस्थेबाबत खुलासा करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांनी लवकरच संचालक मंडळ यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. संचालक मंडळानं त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे की शाहू सांस्कृतिक मंदिर आणि शाहू आखाडा याची चांगली दुरुस्ती होऊन सुसज्ज अशा पद्धतीचा चांगला आखाडा या मल्लांना आपण द्यायचा, असा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्या पद्धतीने त्याच्यावरती सर्व गोष्टीची माहिती आणि परवानग्या घ्यायचं चालू आहे. त्या परवानग्या पूर्ण होताच ही सर्व डागडुजी होऊन मल्लांची व्यवस्था होईल, एवढं या ठिकाणी मी सांगतो. ही तालीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येत असल्यानं याची सर्व जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. बाजार समिती सभापतींच्या सकारात्मक बोलण्यामुळं एक आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे दुर्लक्षित झालेल्या या वास्तूला पुन्हा ऊर्जित अवस्था प्राप्त होईल आणि छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न अबाधित राहील, हीच माफक अपेक्षा. कॅमेरामॅन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.